म्हणजे या स्पेस रेस मध्ये खूप सिग्निफिकंट माइलस्टोन्स होते, जसं युरी गॅगरिन सरांचं पहिलं ऑर्बिट मध्ये जाणारे माणूस बनणं, अपोलोचे मून लँडिंग करणं, चंद्रावरती मानवांची लँडिंग होणं, आणि ही असे सर्व माइलस्टोन्स अचीव होत होते त्या पिरियड मध्ये. And since then, various countries and private entities have contributed to space exploration, launching satellites, probes. हा एक आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. दिसला सर्वांना? येस, हा युरी गॅगरिन सरांचा व्हिडिओ होता. त्यामध्ये आपल्याला त्यांची माहिती दिली होती की ते स्पेस मध्ये कसे पोहोचले होते. आणि युरी गॅगरिन सर वॉज द फर्स्ट टू फाइंड आउट देर इज नो ग्रॅव्हिटी इन स्पेस, म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षण बळ नाही हे शोधणारे ते पहिले व्यक्ती होते. आता आपण टाइम मध्ये थोडं वापस जाऊया. लेट्स गो बॅक इन टाइम. येस, 2024 1960 मध्ये आलो. आणि नाव वी आर इन 1926. आपण 1926 मध्ये आलेलो आहोत. Yes, we are in 1926. Imagine this. We are in 1926 and this is the period, this is a golden period for this rocket. See, Sir Robert Goddard contribution to rocketry. म्हणजे सर रॉबर्ट गोडार्ड यांचं खूप रॉकेटरीसाठी कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे he was the first to launch liquid propelled rockets to the space. He launched his first rocket on 16 March 1926 from a farm in Auburn, Massachusetts. म्हणजे अमेरिकेतील शहर आहे, त्यामधून एका छोट्याशा शेतातून 16 मार्च 1926 रोजी त्यांनी त्यांचं पहिलं रॉकेट लॉन्च केलं. दिस वॉज द फर्स्ट एव्हर सक्सेसफुल लिक्विड प्रॉपेलंट रॉकेट लॉन्च. म्हणजे लिक्विड प्रॉपेलंटचा यूज करून लॉन्च होणारा पहिला हा रॉकेट होता. हा तो त्यांचा रॉकेट होता. सी, दिसतोय सर्वांना? तर हा त्यांचा रॉकेट होता. ही सर रॉबर्ट गोडार्ड. Due to his work and research in this field, he is also known as father of modern rocketry. त्यांच्या या विषयामधील रिसर्च आणि त्यांचं या महत्व, त्यामुळे त्यांना फादर ऑफ मॉडर्न रॉकेटरी असंही म्हणण्यात येते. आता कंपोनेंट्स ऑफ रॉकेट्स. रॉकेट मध्ये कोणते कोणते कंपोनेंट्स असतात? सी दॅट. येस, कंपोनेंट्स ऑफ रॉकेट्स म्हणजे रॉकेट मध्ये कोणते कोणते कंपोनेंट्स असतात. आता यामध्ये दोन सिस्टम असतात, एक स्ट्रक्चर सिस्टम, एक प्रपोल्शन सिस्टम. सो फर्स्ट विल गो विथ स्ट्रक्चर सिस्टम. नाव स्ट्रक्चर सिस्टम मध्ये असतं पहिलं नोज कोन, हा जो आपल्याला दिसतोय. देन फ्रेम, म्हणजे दिस फ्रेम मेड विच होल मेड द रॉकेट हिअर. अँड देन फिन्स, हे दोन पंख आहेत, हे सर्व या स्ट्रक्चर सिस्टम मध्ये येतात. हे रॉकेटला एक स्ट्रक्चर देण्यामध्ये मदत करतात आणि त्यामुळे आपण रॉकेटला इझिली स्पेस मध्ये पाठवू शकतो. देन कम्स फ्यूल. आता हे फ्यूल असतं, हे मेजरली लिक्विड हायड्रोजन किंवा वेगवेगळे केमिकल्स मध्येही असू शकतं. अँड देन ऑक्सिडायझर. देन अन ऑक्सिडायझर. ऑक्सिडायझर इज ऑल्सो यूज. आणि हे दोन या लिक्विड रॉकेट असल्यामुळे याच्यात पंप्स असतात. तर हे दोन पंप्स. देन नॉझल वेअर द ऑल द गॅसेस कम टुगेदर अँड हॅव अ इग्निशन अँड मेक अ कंबशन. अँड देन फिन्स. And there are also two systems, payload system which has satellite and guidance system which guides the satellite. Yes, आता आपण रॉकेट्सचे प्रकार पाहूया. So first are chemical rockets. Their description is most common type.